ठेवायचे. याच्या त्याच्या घरामध्ये काय चालतं याच्यावर टिंगल टवळ्या करत चालायचं नाही. बाबा तू माझी टिंगल टवळी कर, तू का कर, अजून कर, तुला काय करायचे मी अजून तुला विषय देतो, पण आपण कुणाच्या मागं लागायचं नाही. लोक म्हणतात हम ईंट का जवाब पत्थर से देंगे, का हिको देंगे, आपण काय एवढे रिकाम टेकडे का. लोक विटी मारू मारू त्यांचा वेळ वाया घालतात, आपण गोटे मारून आपला वेळ वाया घालायचा नाही. त्याच विटी घ्यायच्या, मस्त घर बांधायचं आणि मोकळं. बरोबर. अशा प्रकारे याच्या त्याच्या टिंगल टवळ्या करण्यापेक्षा आपण आपल्या जीवनामध्ये कुठं काही चांगल्या प्रकारे करू शकतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्याला पुढं जायचं असतं त्यानं मला कोण काय म्हणतं याच्याकडे लक्ष ठेवायचं नसतं. एखादा कुत्रं जर आपल्याला भुकला, आपण त्याला का भुकला म्हणून भांडतो का, आणि एखादा जर भांडत असेल तर नुकसान कुत्र्याचं आहे का माणसाचं आहे, कुणाचं, माणसाचं. म्हणून ज्याला पुढं जायचं त्या माणसाचं आहे बरं का. काही जण असे ते कुत्र्याला भांडतात, हे समोर आला हा ना याला, अरे ते कुत्रे आहे राजा, त्याला कळतं का. बरेच जण म्हणतात मी कुत्र्याला मारणार, ते माझ्या समोर आलंय. अरे आपण एकतर मनुष्य एवढे बेकार प्राणी आहे, सगळी पृथ्वी हे काय आपल्या एकट्या मनुष्याची आहे का, नाही. आपण असं समजतो की आपल्याशिवाय दुसरं कुणाचीही नाही. बऱ्याच ठिकाणी मी पाहिले आपल्या शेतामध्ये जनावरं येऊ नये म्हणून करंट देऊन त्याला मारतात. हे बघा, जनावराला कळत नाही पण आपल्या मनुष्याला कळतं. म्हणून ही पृथ्वी सगळ्याची आहे, जेवढा अधिकार आपला आहे ना तेवढाच या प्राण्यांचा सुद्धा याच्यावर अधिकार आहे. आणि त्यांना जर त्रास देत असाल तर आपल्याला सुद्धा तेवढा त्रास भोगावा लागेल. बरेच जण आहेत गाडी चालवताना असे फास्ट चालवतात, समोर काही आहे त्याला उडवत जायचं, यांना किंमत नाही. माणसाची किंमत करणं गेले महाराज, कुत्र्याची कुठं करणार आहे. बरोबर. अशा प्रकारे हे काय झालं इथं, खून ते म्हणतात ना, खून सस्ता और पाणी महंगा झालेला आहे. अशा प्रकारे महाराजांनी ते सांगितले, कोण काय म्हणते त्याच्या मागं आपण लागायचं नाही. आणि काही लोक जे ते म्हणतात ना, कुत्र्याच्या मागं लागायचं नाही, ज्याला पुढं जायचं त्या व्यक्तीनं कोण मला काय बोलतंय भुंकते ते भुंकू दे, त्याच्या मागं लागायचं नाही. फक्त आपण आपलं चांगलं कार्य करत राहायचंय. अशा प्रकारे महाराज म्हणतात हे नामस्मरण एवढी सोपी भक्ती आहे, पण आपण तोपर्यंत करू शकत नाही जोपर्यंत संसाराची माया आपल्या डोक्यामध्ये आहे. म्हणून त्यांनी सांगितले की इथं ही संसाराची माया एवढी ताकदवर आहे, भल्या भल्या पोहणाऱ्याला उलथुनी पाडी. ते संत मुक्ताबाई सांगतात, उलथ उलथ माघार घड्या फिरगो ते खाशी, भरला पुरमायचा लोंढा वाहून या जाशी. म्हणून संतांनी सांगितले हेची थोर भक्ती आवडती देवा. आधी काय करा, संकल्पावी माया संसाराची. आणि जेव्हा या भक्तीच्या मार्गाला आपण लागतो तेव्हा त्यांनी सांगितले अभंगाचं दुसरं. एवढं सुंदर आपण भक्ती करतोय ना, एक गोष्ट नेहमी अजून एक करा, त्या भक्तीमध्ये ऍडिशनल कोणतं ठेविले आनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. भगवंताने जसं ठेवलंय तशा प्रकारे राहा, मनामध्ये समाधान ठेवा. कारण बघा आजकाल भक्तीमध्ये थोडी अडचण आली की लोक म्हणतात देव बदला. भक्ती करण्याची पद्धत बदलतो का. समजा महादेवाला नवस केला, नवस पूर्ण झाला नाही, देव बदलतो का, पद्धत बदलतो, देव बदलतो. दुसऱ्या देवाला नवस करून पहा, त्याला नाही झाला, देव बदला, पुढचा पहा, पुढचा होत नाही, देव बदला, तिसरा पहा. पण भक्ती करण्याची पद्धत आपण बदलणार नाही. महाराज म्हणतात भक्तीमध्ये एकनिष्ठता ही महत्वाची आहे. आणि जेव्हा आपण भक्ती करतो त्या भक्तीमध्ये विश्वास सुद्धा तसाच महत्वाचा आहे. त्या भगवंतावर, आपल्या भक्तीवर एवढा विश्वास ठेवा की माझा भगवंत माझ्यासोबत कधीच काही वाईट होऊ देणार नाही. आणि जे काही होतं ना ते चांगल्यासाठी होतं. बघ त्यामध्ये काहीतरी भक्तांसाठी जे होतं ते चांगल्यासाठी होतं, प्रत्येकासाठी नाही. भक्तांसाठी जे होतं ते चांगल्यासाठी होतं. त्यामध्ये वाईट जरी झालं त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी चांगलं असतं. एक दृष्टांत तुम्हाला सांगते बघ. एक राजा होता, त्याचा प्रधान. त्या प्रधानाकडं 2 वाक्य नेहमी राहायचे, किती चांगली गोष्ट हो किती वाईट गोष्ट हो, तो नेहमी 2च वाक्य बोलायचा. कोणतं, जे झालं ते चांगलं झालं आणि जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आता त्याची नेहमी चांगली गोष्ट असू दे वाईट गोष्ट असू दे ते एकच बोलायचं. एक वेळची गोष्ट आहे, राजा थोडं तलवार पाहत होता. तलवारीला पाहता पाहता खेळता खेळता त्याचा अंगठा कापला. त्याला काही काम नाही, तो गेला प्रधानाकडे आणि प्रधानजीला म्हणतो बघा हो प्रधानजी, माझा अंगठा कापला, पूर्ण रक्त निघतंय, फार मला दुखतंय. त्या प्रधानजीनं तर आधी वैद्याला बोलवलंय आणि वैद्याला बोलवलं. जेव्हा राजा रडत होता राजाला प्रधान म्हणाला, राजाजी काही काळजी करू नका, जे होतं ते चांगल्यासाठी होतं, जे झालं ते चांगलं झालं. आता या राजाचं म्हणणं मी राजा आहे, हा साधारण प्रधान आहे आणि माझा अंगठा कापला, ते झालंय तर चांगलं काय असेल. हा म्हणतो की चांगलं झालं. सर्वांना बोलवलं शिपायांना, आधी याला कारागृहात टाका. त्याला कारागृहात टाकलं. या गोष्टीला एखादा महिना झाला आणि त्याचा अंगठा थोडाफार चांगला झाला. त्या राजाला शिकारीला जाण्याची इच्छा झाली. शिकारीला राजा गेला. तिथं काही जंगलातील लोकांनी त्याला पकडले. त्या लोकांना नरबली हवा होता आणि म्हणून तिथं यांना दिसला राजा, यांनी त्याला पकडले. नरबली कळते का, जे आपण हे अबोल प्राण्यांचा बली देतो ना, बकऱ्याचा असो कशाचा असो. बघा
बली ही प्रथा आपल्या शास्त्रामधली नाही. संतांनी सांगितले बळी द्या, पण कोणता? काम क्रोध बकरा मारा, पूजा रखमा इच्छा वरा. बकरा तुम्ही मारा, पण कोणता बकरा हो? मनुष्याच्या मनामध्ये काम आणि क्रोध नावाचा जो बकरा आहे त्याला मारा. आपण तो बकरा जिवंत ठेवला महाराज, आणि जिवंत बकरे मारू मारू खातो तर खातो, पाप एवढं देवाच्या नावावर खातो. बरोबर. आता मला सांगा, मी तुमच्या घरी आलो तुमच्या वाढदिवसानिमित्त आणि तुमच्यासाठी घेऊन आलो आता नवीन लॉन्च झालेलं नाही, तुम्हाला मोबाईल अशी प्रश्नच नाही, तुम्हाला काय आवडतं? तुम्हाला आणला मी 1.5 तोळ्याचा एक हार. कशाचा? सोन्याचा. तुमच्या वाढदिवसाच्या निमित्त मी तुमच्या घरी आलो, तुम्हाला 1.5 तोळ्याचा सोन्याचा हार आणला आणि तुम्हाला दिला, फोटो काढला आणि येताना पुन्हा परत हार घेऊन आलो. तुम्हाला आनंद होईल का दुःख होईल? काय होईल? दुःख होईल. मग आपण देवाला नवस करायचा म्हणून बकरं कुणाला देतो आणि कापून कोण खातं? यात भक्ती कुठून आली सांगा? देवाला काय वाहतो? हा, जो शिजत नाही चावत, आणि ते जर चावला असता तर देव तर उपाशीच. अशा प्रकारे ही अशी भक्ती करायचं संतांनी सांगितलेलं नाही. बघा, त्या प्राण्यांना मारून आपलं कधीच भलं होणार नाही. अहो, एक वेळची गोष्ट आहे, एक बकरं त्याला एक व्यक्ती कापत होता आणि कापताना तो बकरा मोठमोठ्याने हसत होता. एका कवीनं वर्णन केलंय. बकरा कसा हसतोय हे मला विचारायचं नाही, कवीनं वर्णन केलंय, दंतकथा आहे. तो बकरा मोठमोठ्याने हसत होता आणि त्या बकऱ्याला कापणाऱ्या व्यक्तीने त्या बकऱ्याला प्रश्न विचारला, रे बकऱ्या तू हसतोस, तुला दुखत नाहीये का? बकरा म्हणाला, दुखतंय, पण कुणाला सांगू? मला दुखतंय हे मग तुम्हाला सांगितल्याच्या नंतर तुम्ही मला कापणं सोडणार का? अहो, तुम्हाला सुईनं जर थोडंसं टोचलं तरी तुम्हाला एवढं दुखते. मला बोलता येत नाही, मला भावना व्यक्त करता येत नाही, पण माझ्या मनातलं काही तुम्हाला कळत नाही का? आज तुम्ही मला मारताय, हे तुम्हाला कळतं की मला दुखतंय, पण तरी सुद्धा तुम्ही मला मारताय. आता त्या व्यक्तीनं विचारलंय, अहो अरे बकऱ्या तुला दुखतंय तर मग तू हसतोस कशामुळं? त्यावर तो बकरा म्हणाला, अरे मी तुझी गती काय होणार याच्यावरून हसते. आता बकऱ्यानं प्रश्न जेव्हा त्यांना सांगितला, तो बकरा म्हणतोय, अरे कापणाऱ्या व्यक्ती तू ऐक माझं, मी आयुष्यभर फक्त गवत खाल्लंय, जे भगवंतानी मला खाण्यासाठी दिलंय. आयुष्यभर फक्त गवत खाल्लंय तर माझं मरण एवढं भयानक होतंय. तू माझ्यासारख्या अबोल प्राण्याला मारून खाताय, तुझं मरण कसं होईल पाहून मला हसू येतोय. म्हणून आपण कुणाला त्रास देतोय ना महाराज, तर आपल्याला सुद्धा त्रास होणार. एवढी भयानक प्रकारे माणसं नॉनव्हेज खातात. अहो, मी इंस्टावर सोशल मीडियावर काही व्हिडिओ पाहिले, जिवंत मासोळीला गरम तेलामध्ये तळून खातात महाराज. किती दुखत असेल. आपल्याला थोडं जरी भाजलं नाही एवढं दुखतंय, आणि आपण त्या जिवंत प्राण्याला त्यांना त्यांची भावना व्यक्त करता येत नाही, पण भावना त्यांना, दुःख त्यांना सुद्धा होतं. आणि एक लक्षात ठेवा, हे कर्म आहे, इथं फेडायचंय. आज जो व्यक्ती खात आहे ना त्याचं सुद्धा तसंच होणार. माझ्या बोलण्याचा विषय नुसता ऐकून टाळ्या वाजवू नका. जर कुणाला विषय पटला असेल तरी तुमचं बरोबर आहे. खाण्यामध्ये, आपल्या जेवणामध्ये कुणाचाही मृत्यू नसावा, आपल्या जेवणामध्ये कुणाचा अश्रू नसावा, आपल्या जेवणामध्ये कुणाचाही श्राप नसावा. आज आपण लोकांच्या लेकराला, म्हणजे आता कुणाचं तरी लेकरूच झालं ना, कोंबडी असो काय असो, त्यांनाही संबंध आहे. त्याने आपण जर कुणाचा जीव खात असेल तर आपला सुद्धा खाणारे येणार. आणि हा विषय एखाद्याला पटला असेल, तो जर म्हणत असेल ताई मला आजपासून, आत्ता या दिवशीपासून मला ते नॉनव्हेज सोडायचं असेल, त्यांनी कीर्तन झाल्याच्या नंतर इकडे या आणि आमच्याकडे सूचना द्या. त्या सर्वांच्या गळ्यामध्ये माळी टाकण्यात येतील, जसे आकाशदादांनी टाकले. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. खाण्यामध्ये दम लागत नाही महाराज, निर्व्यसनी राहण्यामध्ये ते सगळं सोडण्यामध्ये दम लागतो. काय कुणाचंही काम नाही. ज्याच्यामध्ये मनुष्यता शिल्लक आहे फक्त तोच व्यक्ती हे सगळं सोडू शकतो. ज्याच्यामध्ये माणुसकी शिल्लक नाही तो व्यक्ती सोडू शकणार नाही. विठ्ठल विठ्ठल. असो, आता हा विषय आपला थोडा भटकला. मला सांगा, आपण कुठं होतो, कुठून सुरू झालं? क्या बात आहे, वा वा. हा, म्हणजे लक्ष आहे. त्या लोकांनी राजाला पकडलं आणि त्यांना काय पाहिजे होता? नर बली. त्या लोकांनी त्यांना नेला, शेंदूर लावला आणि कापतोय. आता राजा म्हणतो, मी राजा आहे, मला सोडा. ते म्हटले, राजा प्रजा आमच्यासाठी, आम्हीच, आमच्या पुढं कुणी नाही. यानं घेतली तलवार, मारायचं म्हटलं, त्या मारणाऱ्याला दिसलं याला अंगठा, आणि समोरचा हुशार होता, तो म्हटला व्यंग बली देवाला चालत नाही, याला अंगठा नाही, याला द्या सोडून. आता याचा दिमाग लागला. प्रधान म्हणला होता, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आज जर अंगठा असता तर मान तर गेली होती फुकटात. आणि मी बिना टिकटाचा
वर हा आधी गेला प्रधानाकडं आणि प्रधानाला सोडायला सांगितलं आणि प्रधानाला म्हणतो मला माफ कर, मी तुझ्यासोबत फार वाईट केलं. प्रधानानं पुन्हा आपले 2 वाक्य बोलले. पहिलं कोणतं, जे होतं ते चांगल्यासाठी, जे झालं ते चांगलं. आता राजा म्हणते तुझा दिमाग काही घुटण्यात आहे का? माझा अंगठा कापल्यापर्यंत मला कळालं जे झालं ते चांगलं, तुला कारागृहामध्ये टाकलं त्यात काय चांगलं झालं ते म्हटले राजन. आपण दोघं चांगले मित्र. तुमचा जर अंगठा कापला, तुम्ही जर मला मधात टाकलं नसतं तर शिकारीला कोण गेले असते? तुमचा कापलेला होता, तुम्हाला सोडला असतं, पण माझा अंगठा चांगला होता, मला कापला असतं ना. म्हणून मला जे होतं ते चांगल्यासाठी होतं. फक्त तेवढा विश्वास त्या भगवंतावर ठेवावं लागतं. महाराज तुम्ही जर मला असाल माझ्यासोबत का वाईट होत आहे, पण जे होतं ते कुणाच्या जीवनामध्ये चांगलं होतं, भक्तांच्या. समजा त्यांच्यासोबत काही वाईट जरी घडलं त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी चांगलं लपलेलं असतो. एक व्यक्ती म्हणाला की मी फार भक्ती करत होतो, पण भक्ती करत असताना, वाऱ्या करत असताना माझा पाय मोडला आणि माझं जीवन वायाला गेलं. मी तर देवदेव करत होतो, माझं जीवन का असं झालं? एका महात्म्याकडे गेले, त्या महात्म्याने त्याला सांगितले की बाळा तुझा जीव जाणार होता, पण तुझ्या भक्तीच्या सामर्थ्यानं तू वाचला, फक्त तुझ्या पायालाही झालं. अशा प्रकारे जी म्हणून भगवंतावर एवढा विश्वास ठेविले अनंती तैसेची राहावी, चित्ती असू द्यावे समाधान. जे होतं ते चांगल्यासाठी होतं, जे झालं ते चांगलं झालं. मनामध्ये फक्त त्या भगवंतावर विश्वास ठेवा आणि जीवनाचा आनंद घ्या. आपल्याला जीवनाचा आनंद घ्यायचा राहून जात आहे. म्हणून त्यांनी सांगितलंय पुढं काय, की पुढं त्यांनी म्हटलंय का समाधान ठेवायचे, वाहिला उद्वेग. समाधान का ठेवायचे? कारण वाहिला उद्वेग, अभंगाचं 3रं चरण. वाहिला उद्वेग दुःखची केवळ भोग नेते फळ संचिताचे. किती उद्वेग केला, आरडाओरडा केला तरी आपल्या संचित कर्मानुसार, बघा इथं संचित कर्मानुसार जे कर्म केले त्याच्यानुसार जे फळ भोगायचं ते भोगावं लागणार, म्हणजे लागणार. हसलं तरी भोगावं लागणार आणि रडलं तरी भोगावं लागणार. मग चांगलं फळ भोगायचं असं चांगले कर्म करावे लागतील. एकदा सर्वांनी मिळून भजन करायचे. विठोबा 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 रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा 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 रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हो विठोबा 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 रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा 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 रखुमाई, विठोबा रखुमाई. महाराज म्हणतात ह्याची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. ही भक्ती हेच भक्ती भगवंताला आवडते. आधी काय करा, संकल्पावी माया संसाराची. का हे पण सांगितलेले. ठेविले अनंती तैसेची राहावी, चित्ती असू द्यावे समाधान. ही भक्ती करत असताना त्या भगवंतावर एवढा विश्वास ठेवा की माझा भगवंत माझ्यासोबत काही वाईट होऊ देणार नाही. तो सगळं जे काही करेल तो व्यवस्थित करेल. म्हणून चित्ती असू द्यावे समाधान. मनामध्ये समाधान ठेवा, त्या भगवंतावर विश्वास ठेवा. पुढे त्यांनी सांगितले का समाधान ठेवले, वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. किती उद्वेग, आरडाओरडा पडून रडून पडून फायदा होणार नाही. आपल्या संचित कर्मानुसार जे फळ आपल्याला भोगायचं ते भोगावं लागणार, म्हणजे लागणार. म्हणून जर आपल्याला फळ चांगलं पाहिजे असेल तर आपल्याला काय करावं लागेल, कर्म सुद्धा चांगले करावे लागतील. आजकाल दुःख सगळ्यात जास्त लोकांच्या जीवनामध्ये कोणते? आजकाल लोक म्हणतात महाराज लेकरं आमची व्यसनाधीन झालेली आहेत, महाराज लेकरं चांगली राहिलेली नाहीत, महाराज लेकरं मायबापाला पोसना गेली, महाराज लेकरं मायबापाला जवळ ठेवना गेली, दारू प्यायली, व्यसन करायली. या सगळ्या गोष्टीमध्ये आपली लेकरं प्रेम करून नुसतं पळून चाली. या सगळ्या गोष्टीमध्ये आमची लेकरं गुंतलेली आहेत. या गोष्टीचं जे दुःख आपल्याला आहे याचं कारण काय? भोगणे ते फळ संचिताचे. महाराज आता तुम्हाला ऐकताना थोडं वाईट वाटेल, मला सांगताना वेगळं वाटेल, पण कुठं ना कुठं आपली लेकरं, आपली युवा मंडळ चुकतं याला जबाबदार आपण माता पिता वर्ग सुद्धा आहो. पण आपल्या गावामध्ये असा कोणताही विषय मला पाहायला मिळालेला नाही. मला ताईंनी सांगितले ताई की आमच्या गावामध्ये हा सप्ताह जो आहे हा युवा मंडळींच्या सानिध्यामध्ये चालतोय ना. असं युवा मंडळ ज्या गावामध्ये त्या गावाचा विकास कोणी थांबवू शकत नाही. युवा मंडळींना पुढं येणं, चांगल्या कार्यामध्ये आपलं योगदान देणं आणि युवा मंडळीला पुढे होऊ देणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून जेवढे काही वरिष्ठ मंडळी तो बसे त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या. बऱ्याच गावामध्ये मी असं पाहिलंय, ते म्हणतात ताई आम्हाला करू वाटतो पण गावचे वरिष्ठ मंडळी आम्हाला करू देत नाही. आम्ही करायला तुम्ही व्हा बाजूला, आमचं आम्ही पाहिल. आणि ज्या गावामध्ये युवा मंडळाला पुढं होऊ देत नाही त्या गावामध्ये युवा मंडळ आपल्या त्या गावाचा विकास होणार नाही. आपलं झालं महाराज, आता पुढे येणं, काम करण्याचं कार्य कुणाचं आहे? युवा मंडळींचे. म्हणून युवांनी पुढे येणं ही काळाची गरज आहे. पण युवा पुढे आले म्हणजे जुन्या लोकांना कमी समजणं हे सुद्धा चुकीचं
आहे, जुनं ते सोनं आहे बरं का. पण म्हणून मी नेहमी सांगते, जुन्या लोकांचे विचार आणि कार्य हे युवा मंडळीचं असलं पाहिजे. विचार त्यांचे घ्यायचे, कार्य मॅन पॉवर हे जुन्या लोकांमध्ये नसते, कारण त्यांचं शरीर थकलेलं आहे. पण दिमाग हा जेवढा जुना तेवढे अनुभव जास्त असतात. म्हणून जुन्या लोकांचा नाद करायचा नाही. जुनं ते सोनं. आणि आमच्या ताईंनी सुद्धा सांगितलं, आमच्या गावामध्ये अजून सुद्धा चुलीवर स्वयंपाक होतो 4 वाजता रोज डाळ पडणार. आज आम्ही सुद्धा चुलीवरची खाली, मला वाटलं वाह क्या बात आहे, सुंदर असं जेवण केलंय बघा. जुन्या लोकांचा नाद करायचा नसतो. जुन्या लोकांबद्दल एक कथा तुम्हाला सांगते. काही युवा मंडळ होती, पेपर दिला आणि पेपर दिल्याच्या नंतर ट्रेनमध्ये बसली आणि त्या सर्वांनी विचार केला, फार बोर व्हायला रे, काहीतरी करावं जेणेकरून आपलं एंटरटेनमेंट झालं पाहिजे. आता एक म्हणाला, आपण काय करूया, या ट्रेनची चेन ओढूया, म्हणजे तेवढंच एन्जॉयमेंट आपलं. आजकाल एन्जॉयमेंट अशी झाली, आपल्या एन्जॉयमेंट म्हणजे लोकाची माती का होईना, समोरच्याला घेणं देणं नाही. आपलं भलं होताना समोरच्याची माती होते, काही फरक पडत नाही. ती लोक गेली, महाराज जी म्हणत होती, हेची दान दे का देवा तुझा विसरण व्हावा. आजकालची लोक म्हणतात, हेच दान दे देवा माझ्या शेजाऱ्याला कोरोना व्हावा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, शेजाऱ्याला कोरोना झाला तर क्वारंटाईन मध्ये आपण सुद्धा जाणार. खोकलू मेले पण दवाखान्यात नाही गेले. कुणाबद्दल काय विचार करतोय हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. लोकांबद्दल वाईट विचार केला तर ते आपल्याला भोगावं लागेल. विठ्ठल, त्या मुलाने ठरवलं एंटरटेनमेंट करण्यासाठी, एन्जॉयमेंट करण्यासाठी काय करूया, आपण या ट्रेनची चेन ओढूया. समोर एक म्हातारा वृद्ध व्यक्ती बसून होता आणि याने सांगितले की मुलांनो, तसं करू नये बाळा, आपल्यामुळं समोरच्याला त्रास होईल असं वागू नाही. आता सर्वजण मुलं त्याच्याकडे टीम करून बघतात, तू आम्हाला ज्ञान दे, तू का ठीक आहे. त्याने आधी पैसे जमा केले होते, काय 2,000 रुपये त्यांच्या खिशामध्ये. समजा जर TC आला पोलीस घेऊन, आपल्याला जर काही मागितलं की बाबा तुम्हाला द्यायचं आहे, सगळ्यांनी मिळून त्यांनी पैसे जमा केले आणि त्यांचा जो अध्यक्ष होता त्याच्या खिशामध्ये टाकले. पण एवढ्यामध्ये ते आजोबा त्यांना बोलले की असं करू नाही. आणि युवांना राग आला, ते म्हटले आम्हाला शिकवतोस का बापू, थांब तुला आता आम्ही जागेवर आणतो. कसं हे पैसे कुणी त्या TCला द्यायचे नाही. आता समोर तो पोलीसवाला आला की आपण काय सांगायचंय, ट्रेनची चेन कोण ओढली, बापू. बहुमत कुणाचे, बापू एकटा आहे, आपण 7-8 जण आहे, बापू एकटा आहे, आम्ही 7-8 जण आहे, म्हणून बहुमत आम्हाला मिळणार. आणि पोलीस कुणाला पकडून नेणार, बापूला. म्हणून तिथं पोलीस आले, ट्रेन थांबली, पोलीस आले आणि पोलिसांनी विचारले ट्रेन कोणा थांबवली. सर्व मिळून मुलं मिळून म्हणू लागले या बापूनं थांबवले. आता बापू शांत प्रकारे बघू लागले. बहुमत कुणाकडं होतं, त्यांच्याकडं. बापूला माहीत होतं, मी कितीही जरी म्हणलं की मी नाही केली तरी माझं काय कोणी ऐकणार नाही. मग आपल्याकडंच एकच उपाय, काय, एक्सेप्ट. त्याने एक्सेप्ट केलं, हो मी ओढली. पण त्याने विचारलं, मी ओढली पोलीस साहेब, मी ओढली, पण का ओढली हे सुद्धा तुम्ही जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. याने सांगितले, मी का ओढली, माझ्याकडे 2,000 रुपये होते ते आणि माझ्यापासून चोरले. खोटं वाटत असेल तर त्या अध्यक्षाच्या खिशामध्ये बघा, त्याच्या खिशामध्ये किती रुपये होते, 2,000. यानं घातला, हात काढले, मोजले, किती होते, 2,000. आता याने बापूला ते पैसे देऊन टाकले आणि मुलांना घेऊन गेले, कारण होते पैसे ते त्यांनी जमा केले होते, ते कुणाकडे गेले, बापूकडं. यांच्याकडे काय राहिले नाही. आणि जाताना ती रोग त्या